नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पावसाचं चित्र वर्णन करणार आहोत. म्हणजेच इंग्लिशमध्ये पिक्चर कंपोजिशन असतं ना, त्याप्रमाणे. आता पाऊस म्हटला की तुम्हाला किती आनंद होतो नाही का. जब बारिश आती है तो बड़ा मज़ा आता है, क्योंकि स्कूल में छुट्टी मिलती है. आणि मग शाळेत सुट्टी मिळाली की मजाच मजा. मग पावसातून तुम्हाला भिजत भिजत घरी येता तुम्ही. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे छत्री नसेल तर आणिक मजा, पावसात भिजत येता. मग घरी आल्यानंतर आपल्या आईला काय सांगता, आई मस्त पाऊस पडते, छान छान भजी कर. तो माँ आपके लिए भजिया बनाती है, गरम गरम चाय पीते हैं आप लोग, है ना. तर आता आपल्याला चित्र वर्णन करायचं आहे. तर याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही पहिलीमध्ये, दुसरीमध्ये, तिसरीमध्ये पुस्तकामध्ये मराठी पावसाचं गाणं ऐकलं असेल. आभाळ वाजलं धडाळ धूम, नंतर नाच रे मोरा आंब्याच्या वनात, त्याच्यानंतर ये रे ये रे पावसा, ही बरीच गाणी तुम्ही ऐकली असेल. त्याप्रमाणे आता आपल्याला गाणं नाही म्हणायचं आहे, पण हे आपल्याला चित्र वर्णन करायचं, यानी पिक्चर कंपोजिशन. यानी आपको पिक्चर देखना है. मैं मराठी में थोड़ा हिंदी में एक्सप्लेन करूँगी और आपकी मराठी की नोटबुक में तुम्हाला एक एक वाक्य बनवायचं आहे. आता पहिलं चित्र आहे बघा. इथे 2 मुले आहेत, नीट लक्ष द्या. याच्यामध्ये 2 मुलं आहेत, ते पाण्यात बोट करून सोडत आहेत. कारण पाऊस भरपूर आलेला आहे आणि त्या पावसामध्ये पानी जमा झाला है, कुठे गुडघ्यापर्यंत, यानी घुटने तक पानी जमा है. और ये बच्चे क्या कर रहे हैं, पानी में बोट छोड़ रहे हैं. त्यानंतर इथे काही 2 माणसं आहेत, त्यांना पावसात भिजायचं नाही आहे म्हणून एका छताखाली उभे राहिलेत. वो देख रहे हैं कि कब बारिश कम हो और हम यहाँ से निकले. इथे झाडावर पक्षी आहेत. काही पक्षी इथे बसलेत कारण त्यांना पाऊस लागतो आहे, म्हणून त्या पावसाच्या झाडामध्ये बसले, म्हणजे जेणेकरून आपल्याला पाऊस कमी लागेल. यानी बारिश, इन पक्षियों को बारिश लगेगी, इसलिए वो पेड़ पर जाकर बैठे हुए हैं. एक मुलगी रेनकोट घालून चालत आहे. एका मुलाकडे छत्री नाही आहे म्हणून त्याने डोक्यावर दप्तर घेतले. यानी इसके पास छाता नहीं, इसलिए वो अपनी बैग सिर पर उठाकर जा रहा है. आणि हा बघा कसा माणूस चालतो आहे, हात वाकडा, कसा वेगळाच चालतो आहे ना. तर ह्याच्याकडे पण छत्री नाही आहे, डोळ्यात पाणी जाईल म्हणून त्याने हात आपला वाकडा केला है. यहाँ एक बच्चा छाता लेकर स्कूल जा रहा है. यहाँ 3 बच्चे जा रहे, एकदम कलरफुल छाता है उनके पास. और ये जो 2 बच्चे हैं ये दादाजी हैं उनके, यानी ये किसान है और इनके दादाजी, वो अपने दादाजी के साथ जा रहे हैं. यानी इन दादाजी के ये 2 पोता और पोती है. उनके पास भी छाता नहीं है, इसलिए उन्होंने पेड़ की डालियाँ तोड़ी है और अपने सिर पर उठा के लेके जा रहे हैं. आणि त्याच्याबरोबर त्यांचे बैल आहेत. बैल यानी बैल, अपने बैलों को लेकर वो जा रहे हैं. आता ह्याच्यानंतर हा पूर्ण झाला पावसाचं चित्र. त्याच्यानंतर पहिलं तुम्हाला लिहायचं आहे हे चित्र कशाचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला एक एक आकडा टाकून एक एक वाक्य लिहायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मराठीत पावसाचे चित्र असं तुम्ही त्या चित्राला नाव देऊ शकता आणि त्या चित्राखाली त्याची तुम्ही हे चित्र वर्णन तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्या वहीत लिहा आणि तुमच्या शिक्षकांना दाखवा. आता हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर मला हे आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कारण हा यूट्यूबमध्ये व्हिडिओ आहे. जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.